असं होणार नाही. तिच्या डोक्यात नक्कीच काहीतरी वेगळा विचार सुरू असेल. हो मीरा, पण मला वाटतं अथर्व घरात असताना मंजिरी असं काही करण्याची हिंमत करणार नाही. आणि हीच योग्य वेळ आहे. कसली? अथर्व घरात असतानाच मला बाहेर त्या मायावी राक्षसाला शोधावं लागेल. आजची मीटिंग कॅन्सल कर. मला महत्वाचं काम आहे. हो, बोलूयात आपण. ठेवतो. मीरा, अथर्व इकडे आलेत याच्या मागे मंजिरीचं नक्कीच काहीतरी डाव आहे. तिने अथर्वांना काहीतरी सांगितलंय. तू बोलून बघ त्यांच्याशी. तोपर्यंत मी बाहेर त्या मायावी राक्षसाला शोधण्याचा प्रयत्न करते. हा, आलीच मी. अथर्व, तू इकडे आहेस आणि काल काळात तिकडे तो खंजीर शोधतोय. एकदा का तो खंजीर मिळाला की मग मीरा, मीरा, आजी म्हणाल्या होत्या आत्म्याचा स्पर्श गरजेचा आहे आणि तो झाला. अगं, त्यालाही माझा स्पर्श जाणवला. म्हणजे हाच तू मायावी राक्षस आहे. मीरा, आपल्याला काहीतरी करावं लागेल आणि तेही आत्ताच. खंजीर कपाटात आहे. म्हणजे तो खंजीर शोधायला आलाय. त्याला अडव. जा. खंजीर मिळाला. काल काळाला खंजीर मिळाला. मीरा, सोड तिला. हे काय होत आहे? हे असं का होत आहे? नाही, हा नक्की काहीतरी संकेत आहे. नक्की काहीतरी विपरीत घडतंय. मला जायला हवं. मला जायला हवं. नाही, नाही. काय
मंजिरी मीरा काल कायाला मारणार तू इतकी शक्तिशाली समजते स्वतःला माझी मेहनत वाया घालवणार तू कसला आवाज आहे हा काय चाललं असेल आतमध्ये आवाज तर मीरा आणि मंजिरीचा आहे म्हणजे नक्की आत काहीतरी सुरू आहे वा मला अथर्वला सांगायला हवं भांडत राहा आले